हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2021साठी पेपर 2 इकॉनॉमिक्समध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा सब टॉपिक नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न या विषयावरती थेअरी पार्ट बघणार आहोत. आजपासून आपण इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स स्टार्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पूर्ण सिलॅबस कवर करणार आहे. पेपर 2चा इकॉनॉमिक्सचा आपण आजपासून स्टार्ट करतो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी रजिस्टर केलेले आहेत, ज्यांना पेपर 2चा स्टडी चालू करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी स्टडी स्टार्ट आहे पण त्यांना टेस्ट सिरीजची सपोर्ट हवी आहे, त्यांच्यासाठी आम्ही खास टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 टेस्ट अँड फुल सिलॅबस इकॉनॉमिक्स पेपर 2साठी. फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, PYQs मिळणार आहेत, प्लस पेपर 1 मटेरियल मिळणार आहे ओनली 2999मध्ये. म्हणजे तुमचा पूर्ण सेटचा अभ्यास, ज्यांचा इकॉनॉमिक्स विषय आहे त्यांचा पूर्ण सेटचा अभ्यास, येणारे एक्झाम क्लिअर करण्याचा अभ्यास या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सगळा स्टडी तुमचा या टेस्ट सिरीजमध्ये होईल. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. ही टेस्ट सिरीज येणारी एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ओके, आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. युनिट दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. जसे की आपल्याला सगळे युनिट्स माहिती आहेत, कोणत्या युनिटमध्ये कुठला विषय आहे किंवा पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा. तर आजच्या युनिटमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे आणि त्याचे कुठले कुठले सब टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ते बघूया. नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट जो पार्ट आपण आज घेणार आहोत. नॅशनल इन्कम म्हणजे काय किंवा त्याचा कन्सेप्ट काय आहेत, रिअल GDP म्हणजे काय किंवा नॉमिनल GDP म्हणजे काय, GDP डिफ्लेटर म्हणजे काय, या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला आज बघायचे आहेत. आणि शिवाय मेजरमेंट्स म्हणजे GDP, NNP, ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मेजरमेंट आहेत नॅशनल इन्कम मोजण्याच्या, ते मेजरमेंट्स आज आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला अजून बाकीचे सब टॉपिक्स बघायचे आहेत. ते काय काय असणार आहेत, द डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, क्लासिकल अँड केन्सियन अप्रोच, कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन म्हणजे गुंतवणूक फंक्शन, मल्टिप्लायर अँड एक्सिलेटर, डिमांड फॉर मनी पैशाची मागणी किंवा पैशाचा पुरवठा, सप्लाय ऑफ मनी, ISLM मॉडेल अप्रोच, इन्फ्लेशन अँड फिलिप्स कफ ॲनालिसिस, बिझनेस सायकल, मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसी, रॅशनल एक्सपेक्टेशन, हायपोथेसिस अँड इट्स क्रिटिक्स. जे काही या गोष्टी आहेत हे सब टॉपिक्स आहेत, हे आपल्याला कवर करायचं आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. तर आज आपण बघायचं आहे नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट. तर कुठले पॉईंट्स कवर होणार आहेत नॅशनल इन्कममध्ये? राष्ट्रीय उत्पन्न, वास्तविक GDP, नाममात्र GDP ज्याला आपण नॉमिनल GDP म्हणतो, GDP डिफ्लेटर, हे मेन पॉईंट्स आहेत जे आपल्याला कवर करायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये. तर स्टार्ट करतो आपण आपल्या लेक्चरला. तर आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. लेक्चर स्टार्ट करण्याआधी एक अशी सजेशन आहे माझं की वही आणि पेन किंवा नोटपॅड काहीतरी पेज घेऊन आपण बसावं एखादा लेक्चर स्टार्ट करताना, कारण आपल्याला काही ज्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहेत त्या आपल्या शब्दामध्ये तुम्ही जर लिहून घेतलात तर ते तुम्हाला नंतर लक्षात राहतील कन्सेप्ट. त्यासाठी तुम्ही एक पेन आणि नोटबुक किंवा पेपर घेऊन बसा. तर स्टार्ट करतो. राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालावधीत देशामध्ये उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण निव्वळ मूल्य. तर इथे आपल्याला एक कन्सेप्ट सांगितलेला आहे की एका विशिष्ट कालावधीत, तो कालावधी म्हणजे एका वर्षाचा असतो, म्हणजे एका विशिष्ट कालावधी वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पन्न होतं म्हणजेच त्यांचं निव्वळ मूल्य आपल्याला मिळतं उत्पादित करून, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. पण देशात रहिवाशांना वेतन, नफा, भाडे, व्याज आणि पेन्शन यामध्ये सगळ्यांनाच हे पेमेंट्स मिळत असतात. काहींना वेतन मिळतं, काहींना नफा मिळतो. भाडं, व्याज, पेन्शन हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पेमेंट्सची वेगवेगळी रूप आहेत. त्या पेमेंट्सची बेरीज केल्यानंतर देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. म्हणजेच काय, तर एकूण उत्पन्न काढण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर NIच्या मुख्य संकल्पना आहेत GDP, GNP, NNP, NI, PI, DI आणि PCI. तर NI हा शब्द जिथे जिथे येईल तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं की NI म्हणजे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, तिथे आपल्याला करायचं आहे. शॉर्ट फॉर्म आपण बरेच ठिकाणी वापरतो, फुल फॉर्म घेण्यापेक्षा आपण शॉर्ट फॉर्म वापरतो. म्हणजे NI म्हणजे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर GDP, GNP, NNP, NI, PI, DI हे सगळे शॉर्ट फॉर्म्स आहेत. ते एक एक करून आपण समजून घेणार आहोत.
त्या संकल्पना देखील आपल्याला समजून घ्यायच्या. त्या संकल्पनाचा उपयोग काय आहे, तर अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रांच्या आर्थिक क्रियांच्या घटनांबद्दल वेगवेगळी माहिती देतात किंवा त्यांचं मोजमाप करायला माहिती देतात. तर नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे व्याख्या केलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीला बघतो मार्शल यांची व्याख्या. आपल्याला माहिती आहे मार्शल हे अर्थशास्त्राचे जनक असं आपण म्हणतो. तर त्यांनी काय व्याख्या केलेली बघूया. एखाद्या देशाचे श्रम आणि भांडवल त्यांच्या नैसर्गिक संसाधनावर कार्य करते. दरवर्षी वस्तू आणि भौतिक आणि सर्व प्रकारच्या सेवांसह अमर्यादित वस्तूंचे निव्वळ एकूण उत्पादन करते. जसं आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ते एका ठराविक कालावधीमध्ये केलं जातं. तर मार्शल सांगतात की फक्त उत्पादन नाही तर श्रम आणि भांडवल हे यूज करून, त्यांच्याकडे जे संसाधन आहेत ते यूज करून मग ते काही वस्तू, भौतिक सेवा किंवा वेगवेगळ्या सेवा निर्माण करतात, वस्तूंचं अमर्यादित उत्पन्न तयार करतात. त्या सर्वाला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात, असे मार्शल असे म्हणतात. म्हणजे याचा कीवर्ड काय आहे की श्रम आणि भांडवल देखील याच्यामध्ये यूज करतात. त्याचं इथं उत्पन्न नाही धरलं तर त्यांचा वापर करून, नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ज्या गोष्टी तयार करतात किंवा ज्या प्रोडक्ट तयार होतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणू शकतो, असं मार्शल असे म्हणतात. नेक्स्ट आहे पिगूची व्याख्या. तर पिगू काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न हा सामुदायिक वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा एक भाग आहे. वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा एक भाग म्हणजे पिगूची व्याख्या आहे. आपल्याला एक एक कीवर्ड्स शोधायचे आहेत की कोणाची व्याख्या कुठली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा सामायिक वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा एक भाग, अर्थातच परदेशातून मिळणारं उत्पन्नासह जे पैशामध्ये मोजले जाऊ शकते. म्हणजे परदेशातून मिळणारं देखील उत्पन्न आहे ते देखील याच्यामध्ये समाविष्ट होतं नॅशनल इन्कममध्ये. मग त्या गोष्टींना वेगवेगळे करणं, GDPमध्ये येतात की GNPमध्ये येतात, त्या गोष्टी वेगवेगळे करण्यासाठी आपल्याला त्याच्या पुढच्या कन्सेप्ट बघायच्या आहेत, पण त्या नॅशनल इन्कमच्या अंडरच येतात. म्हणून त्यांनी परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नासह जे काही उत्पन्न मिळतात, पैशामध्ये मोजलं जाऊ शकतात, ती पिगूची व्याख्या आहे. नंतर फिशर काय म्हणतात, फिशरच्या मते राष्ट्रीय उत्पन्नाचा निकष म्हणून खप घेतला आहे. खप घेतला म्हणजे एकंदरीत ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या विकल्यासुद्धा जातात आणि त्या विकलेल्या गोष्टीच म्हणजेच आपलं नॅशनल इन्कम आहे, असं पण फिशरची व्याख्या आपल्याला सांगते. तर आपण 3 अर्थतज्ञांच्या व्याख्या बघितल्या आहेत राष्ट्रीय उत्पन्नासाठी. तर त्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट दिसून आली की एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी बनवून विकल्या जातात त्या सर्वांना आपण काय म्हणतो, किंवा जे विकतो आणि त्यातून जे आपल्याला उत्पन्न मिळतं त्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो. जसं प्रत्येकाचं आपलं इन्कम असतं तसं एकदाच राष्ट्राचं देखील उत्पन्न असतं, त्या सगळ्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो. तर इथं आपली नॅशनल इन्कमची कन्सेप्ट क्लिअर झाली. तर पुढच्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे की GDP, GNP, NNP या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप कमी वेळ लागतो. आता ह्या इंग्लिशमधल्या कन्सेप्ट आहेत, आपण मराठीमध्ये समजून घेणार आहेत की काय आहेत ह्या कन्सेप्ट नेमक्या. GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एकूण राष्ट्रीय उत्पन्न. तर GDP म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज अ स्टँडर्ड मेजर ऑफ व्हॅल्यू ॲडेड क्रिएटेड टू द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अ कंट्री ड्युरिंग अ सर्टन पिरियड. तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, हे एक स्टँडर्ड मोजमाप आहे की ज्याच्यामध्ये मूल्य आहे त्याला म्हणजे जी मूल्य दिलेली गोष्ट आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत, वस्तू आणि सेवा आहेत, एका कंट्रीमध्ये तयार झालेल्या एका सर्टन पिरियडमध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये एका कंट्रीमध्ये एका बॉर्डरमध्ये तयार झालेल्या ज्या वस्तू आहेत किंवा प्रोडक्शन आहे त्या सर्वाला आपण GDP असं म्हणू शकतो. ॲज सच इट ऑल्सो मेजर्स द इन्कम अर्न फ्रॉम प्रोडक्शन. ह्याच्यामध्येच आपण जे प्रोडक्शन तयार केलेलं आहे त्याच्यामधून जे आपल्याला उत्पन्न मिळतं त्याचासुद्धा समावेश केला जातो. ऑर द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस लेस इम्पोर्ट्स. म्हणजे इम्पोर्ट्स पकडता न पकडता आपल्याला जे काही फायनल गुड्स मिळत आहेत, आपण असं नाही की कच्च्या मालाचं देखील याच्यामध्ये प्रोडक्शन पकडतो आहे किंवा त्यातून मिळणारं उत्पन्न देखील पकडतो आहे. जे फायनल गुड्स आहेत, जे फिनिश गुड आहे म्हणजे त्याच्यावर नंतर प्रक्रिया करायची नाही आहे किंवा त्याच्यानंतर त्याचा वापर होणार नाही आहे, अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या सर्व्हिसेस आहेत त्याला आपण GDPमध्ये इन्क्लूड करतो. त्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट्स, बाहेरून घेतलेल्या गोष्टी, इम्पोर्ट्स म्हणजे आयात, तर त्या गोष्टी याच्यामध्ये आपण पकडणार नाही आहोत. GDP म्हणजे काय येईल थोडक्यामध्ये, जे आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या कंट्रीच्या बॉर्डरमध्ये
एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वस्तू तयार होतात किंवा ज्या वस्तू फायनल गुड्स आहेत त्यांचं प्रमाण किंवा त्यांची व्हॅल्यू जी आहे ती GDPमध्ये येणार आहे. फक्त इम्पोर्ट्स म्हणजे जे आयात केलेल्या वस्तू आहेत त्याचा समावेश GDPमध्ये होणार नाही. आपण GDPबद्दल ऐकलं आहे भरपूर की GDP यावर्षी एवढा वाढलेला आहे, GDP यावर्षी कमी झालेला आहे. तर तो काय आहे नेमका, तर तो हा आहे की एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही गुड्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्या किती आपण उत्पन्न केलेले आहेत किंवा किती आपण त्याच्यावरती स्पेंड केलेले आहेत पैसे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे GNP, दॅट इज ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर हे डोमेस्टिक होतं, आता हे नॅशनल प्रोडक्ट आहे. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे त्याआधी आपण ही कन्सेप्ट समजून घेऊया आणि मग फरक बघूया. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज अन एस्टिमेट ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस टर्न आउट इन अ गिवन पिरियड बाय द मीन ऑफ प्रोडक्शन ओन बाय द कंट्रीज रेसिडेंट. तर इथे होतं की प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल रिलेटेड होतं. GDPमध्ये प्रोडक्शन किती झालेलं आहे त्याचे आपण ॲडिशन करत होतो, त्याचं प्रमाण बघत होतो. तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये टोटल व्हॅल्यू काय प्रोडक्टची, फायनल गुड्सची, फायनल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची टोटल व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरून आपण GNP काढतो एका गिवन पिरियडमध्ये. पिरियड दोघांचाही सेमच आहे, एका वर्षाचाच कालावधी आहे. बाय द मीन्स ऑफ प्रोडक्शन ओन बाय द कंट्रीज रेसिडेंट. पण कंट्रीच्या रेसिडेंटशी म्हणजे प्रॉपर जो रेसिडेंट आहे त्याचं इन्कम फक्त याच्यामध्ये पकडलं जातं. जो बाहेरचा रेसिडेंट आहे त्याचं इन्कम पकडलं जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं बघू शकतो की एक व्यक्ती आहे ज्याचं अमेरिकेमध्ये हॉटेल आहे, त्याच्यातून जे मिळणारं इन्कम आहे ते त्याचं आहे कारण तो आपल्या इंडियामध्ये राहतो, मग तो GNPमध्ये पकडलं जातं. पण अमेरिकेचा एक व्यक्ती आहे ज्याचं इंडियामध्ये एक हॉटेल आहे, त्याचं इन्कम आपल्या GNPमध्ये पकडलं जाईल का, नाही. कारण आपली इथे कंडिशन काय आहे, कंट्रीचा रेसिडेंट पाहिजे, तो GNP मोजण्यासाठी तो कंट्रीचा रेसिडेंट पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं जे उदाहरण आपण बघितलं की जो कंट्रीचा रेसिडेंट आहे पण बाहेर त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळतं आहे तर त्याचं इन्कम इथे पकडलं जातं. पण जो बाहेरचा व्यक्ती आहे आणि आपल्या कंट्रीमध्ये त्याचे इन्कम होत असेल तर ते पकडलं जाणार नाही. GNPमध्ये GDPमध्ये पकडू शकतो प्रॉफिट, पण GNPमध्ये पकडू शकत नाही. GNP इज कॉमनली कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग सम ऑफ पर्सन्स कन्झम्पशन एक्सपेंडिचर. तर एखाद्या व्यक्तीचं पर्सनचं पर्सनल इन्कम, पर्सनल कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर म्हणजे ज्याचं कन्झम्पशन, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, हे पकडलं जातं. प्रायव्हेट डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट पकडली जाते, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर पकडलं जातं GNP मोजताना. नेट एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात पकडली जाते. अँड एनी इन्कम अर्न बाय रेसिडेंट्स फ्रॉम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट म्हणजे बाहेरच्या आपल्या रेसिडेंट्सची इन्व्हेस्टमेंट असेल ती सुद्धा याच्यामध्ये पकडली जाते. मायनस इन्कम अर्न विदिन द डोमेस्टिक इकॉनॉमी बाय द फॉरेन रेसिडेंट. जे आपण बघितलं की बाहेरचे व्यक्ती आहे पण आपल्या इंडियामध्ये त्याचं इन्कम होतं आहे तर ते त्यातून आपण मायनस करतो. नेट एक्सपोर्ट्स रिप्रेझेंट्स द डिफरन्स बिटवीन व्हॉट अ कंट्री एक्सपोर्ट मायनस एनी इम्पोर्ट्स ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. तर GNP काढताना आपल्याला आयात आणि निर्यात यांचा देखील समावेश करावा लागतो. आयात घेतो ते मायनस करावा लागतो निर्यातमधून, तेव्हा आपल्याला प्रॉपर नॅशनल इन्कम म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळतं, GNP मिळतं. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे की हे पैशाच्या व्हॅल्यूमध्ये, टोटल व्हॅल्यूमध्ये मोजलं जातं. GNP GDP प्रोडक्शनमध्ये मोजलं जातं. GNPमध्ये बाहेरचे लोक आहेत त्यांचंसुद्धा इन्कम आपण मोजतो, पण त्याच्यामध्ये रूल्स आहेत ते वेगवेगळे. GDPमध्ये फायनल गुड्सचं आणि इम्पॉर्ट लेस करतो म्हणजे आयात लेस करतो GDP काढताना, आणि GNP काढताना एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस करतो. तर हे दोन्हीमध्ये फरक आहे. GDP झालं, GNP झालं. आता NNP काय आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट इज ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर GNP म्हणजेच नेट नॅशनल इन्कम असं, नेट नॅशनल प्रोडक्ट असं आपण म्हणू शकतो. पण यामध्ये फरक काय आहे, द टोटल व्हॅल्यू ऑफ फिनिश्ड गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय अ कंट्री सिटीजन ओव्हरसीज अँड डोमेस्टिकली. म्हणजे बाहेरचं किंवा आपल्या राष्ट्रातलं उत्पन्न जे आहे, जे फिनिश गुडवरचे म्हणजे फायनल गुडवरती किंवा सर्व्हिसेसवरती एक्सपेन्स झालेला आहे किंवा खर्च झालेला आहे, त्यातून डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. म्हणजे घसारा खर्च जो आहे तो वजा करायचा आहे आणि ते वजा केल्यानंतर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट आपल्याला मिळतं.
NNP is often examined on a annual basis as a way to measure a national success in continuing minimum प्रोडक्शन स्टँडर्ड्स. तर याच्यामध्ये देखील काय करतात तर वार्षिकच मोजमाप केलं जातं नेट नॅशनल प्रोडक्शनचं देखील. आणि याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी म्हणजे नेशन सक्सेस कशावरती डिपेंडंट असतं, कंटिन्युअस मिनिमम प्रोडक्शन स्टँडर्ड, म्हणजे कमीत कमी प्रोडक्शन स्टँडर्ड वापरून इथे आपल्याला सक्सेस मिळतं NNPमध्ये. NNP झालं. आता NNPमध्ये आपल्याला वेगळं काय करायचं आहे, GDPमध्ये वेगळं, GNPमध्ये वेगळं. आता NNPमध्ये वेगळं काय येतं, मायनस डिप्रिशिएशन येतं. जे काही GNP आहे आपला, GNP निघाल्यानंतर मायनस डिप्रिशिएशन केलं की NNP मिळतो. ते NI वर्ड आलेला आहे परत, तो काय आहे, नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम मीन्स द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय अ कंट्री ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. म्हणजे फायनान्शियल इयर माहिती आपल्याला कुठलं आहे, इंडियाचा 1 एप्रिल ते 31 मार्च हे एक आपलं फायनान्शियल इयर आहे. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जे फायनल गुड्स, व्हॅल्यू, सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याला नॅशनल इन्कम आपण म्हणतो. Thus, it is the net result of all economic activities of any country during a period of 1 year and is valued in term of money. तर मनीच्या टर्ममध्ये मोजलं जातं, पैशाच्या टर्ममध्ये आपण ह्या व्हॅल्यूज मोजतो. म्हणजे फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस पैशाच्या स्वरूपात मोजतो नॅशनल इन्कम मोजताना. वी कॅन अंडरस्टँड दिस कन्सेप्ट बाय अंडरस्टँडिंग द नॅशनल इन्कम डेफिनेशन. जे आपण सुरुवातीला बघितल्या की डेफिनेशन काय आहेत नॅशनल इन्कमच्या. थोडक्यात ज्या पैशाच्या टर्ममध्ये मोजल्या जातात गुड्स अँड सर्व्हिस फायनल, त्याला आपण नॅशनल इन्कम म्हणू शकतो. PI काय आहे, PI म्हणजे पर्सनल इन्कम. जसं की राष्ट्राचं उत्पन्न आहे तसं पर्सनल उत्पन्न देखील असतं. प्रत्येक व्यक्तीचं पर्सनल उत्पन्न प्लस केलं तर ते आपल्याला GDP मिळू शकतो. सुरुवातीलाच आपण बघितलं की वेतन, पेन्शन, नफा, भांडवल, भाडं हे सगळ्या गोष्टी PI मध्येच येतात. The personal income refers to all income collectively received by all individuals and households in a country. जसं आपण सुरुवातीला बघितलं की प्रत्येकाचं पर्सनल आपलं इन्कम असतं किंवा हाऊसहोल्ड म्हणजे घराचं आपलं एक इन्कम असतं, त्याला PI असं म्हणतो. पर्सनल इन्कम इन्क्लूड्स compensation from number of sources including salaries, wages, bonus received from employment or self-employment, dividends and distributions received from investment, rental receipts from real estate investment and profit sharing from business. तेच जे आपण सुरुवातीला बघितलं की प्रत्येकाला पर्सनल इन्कम असतं ज्याच्यामध्ये सॅलरीज, वेतन, भाडं, बोनस आहेत त्याच्यामध्ये लोकांना मिळतात. ते सेल्फ एम्प्लॉयमेंट लोक असतात त्याच्यातून त्यांना हे मिळतात, प्रॉफिट शेअर मिळतो. बिझनेसमध्ये देखील त्यांना प्रॉफिट मिळतो म्हणजेच नफा मिळतो. रेंट असतात, रेंटवरच्या ज्या गोष्टी असतात त्यांना भाडं मिळतं, म्हणजे त्यांना काही ना काहीतरी उत्पन्न मिळत असतं. तर ते उत्पन्न त्यांचं वैयक्तिक उत्पन्न म्हणून ओळखलं जातं, ज्याला आपण पर्सनल इन्कम असं म्हणतो. तर अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या नॅशनल इन्कममध्ये येतात, जे आपण समजून घेतलेलं आहे. GDP, GNP, NNP, NI, PI. आता आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ GDPचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत आणखी. ते आहेत रिअल GDP, नॉमिनल GDP आणि GDP डिफ्लेटर. महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, खूप सोप्या आहेत पण त्याला एका एका शब्दांनी ते वेगवेगळे झालेले आहेत. तर त्या कशा बघायच्या किंवा त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. वास्तविक GDP म्हणजे रिअल GDP म्हणजे काय, चलनवाढीचा हिशोब देऊन दिलेल्या वर्षात अर्थव्यवस्था उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. तेच एका वर्षाच्या कालावधीमध्ये पैशाच्या मूल्यामध्ये वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय रिअल GDP असं आपण म्हणू शकतो. निवडलेल्या बेस वर्षाच्या किमतीचा वापर करून त्याची गणना केली जाते. तर रिअल GDP मोजताना आपल्याला एक बेस इयर निवडावं लागतं. म्हणजे या वर्षी आता समजा आपण 2005 हे बेस वर्ष घेतलं तर 2005 या वर्षी या वस्तूची किंमत किती होती आणि उत्पादन किती होतं याचं टोटल काढलं तर ते आपल्याला रिअल GDP मिळतो. GDPची गणना काही वर्षात निश्चित किमतीच्या आधारे केली जाते. म्हणजे GDP आपल्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळा मिळतो. तर बेस इयर निवडल्यानंतर त्या वर्षाचा तो रिअल GDP आपल्याला मिळतो. वास्तविक GDP शोधण्यासाठी आधारभूत वर्षाची निवड केली जाते तेव्हा सर्वसाधारण किमतीची पातळी सामान्य असते, म्हणजेच ते उच्च किंवा कमी देखील नसते. पण रिअल GDP काढताना जेव्हा आपण बेस इयर निवडतो तेव्हा जी किंमत येते ती आपल्याला म्हणजे नॉर्मल असते, ती जास्त किंवा कमी नसते, कारण तिथे कंपॅरिझन करायला आपल्याला दुसरी कुठलीही गोष्ट नसते.
पण नॉमिनल जी डी पी जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या कम्पेअरमध्ये मग रिअल जी डी पी कसा आहे हे आपल्याला कळायचं असतं. पण वास्तविक जी डी पी जो आहे तो बेस इयरवरती असतो आणि नॉमिनल जी डी पी जो आहे तो करंट इयरवरती किंवा करंट बेसवरती, करंट प्राईजवरती असतो. तर नॉमिनल जी डी पी नेक्स्ट बघतोय. पण आत्ता वास्तविक जी डी पी काढायचं असेल तर कसा काढायचा आपल्याला? रिअल जी डी पी इज इक्वल टू जी डी पी ॲट करंट प्राईज. जे बोलले ते करंट प्राईजमध्ये काय असेल त्या वर्ष बेस इयरचं करंट प्राईज काय असेल आणि प्राईज इंडेक्स काय असेल इंटू 100 केल्यानंतर आपल्याला जी डी पी, रिअल जी डी पी मिळतो. आता नाममात्र जी डी पी. नाममात्र जी डी पी म्हणजे नॉमिनल जी डी पी काय आहे? नाममात्र जी डी पी वर्तमान किमतीच्या आधारे मोजली जातात. म्हणजे जी चालू किंमत आहे, करंट व्हॅल्यू आहे त्याच्या आधारे मोजली जाते. वस्तू आणि सेवांच्या प्रमाणात किंवा सामान्य किमतीच्या स्तरातील बदलामुळे जी डी पीची विशिष्ट मूल्ये किंवा इतर उत्पन्नाच्या उपाय वेगवेगळ्या कालावधीमध्ये भिन्न असू शकतात. परिणामी भिन्न कालावधी दरम्यान तुलना करताना आपण खरोखरच चांगले किंवा वाईट आहोत की नाही हे ठरवताना किमतीचे स्तर, चलनवाढ लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणूनच किमती एका कालावधीपासून दुसऱ्या कालावधीत बदलली परंतु प्रत्यक्ष उत्पादन न मिळाल्यास उत्पादन स्थिर राहिले तरीही नाममात्र जी डी पीमध्ये बदल होईल. तर उदाहरण कसं देऊ शकतो आपण? वास्तविक जी डी पी काढताना बेस इयर 2005 पकडलं होतं. 2006मध्ये त्याची उत्पादन वाढलं, व्हॅल्यू कमी झाली असेल, पण त्याचं येणारं जे उत्पादन आहे ते नाममात्र म्हणजे नॉमिनल जी डी पी असणार आहे, कारण त्याचे करंट व्हॅल्यूनुसार आपण तेवढी व्हॅल्यू काढली. पण बेस इयरमध्ये म्हणजे रिअल इन्कम काढताना जो आपण बेस इयर पकडला होता त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू होती त्यानुसार आपण रिअल जी डी पी काढला होता. नॉमिनल जी डी पी काढताना वर्ष बदललं, त्याची प्राईस बदलली, उत्पादन तेवढंच राहिलं किंवा वाढलं तर त्याची करंट व्हॅल्यू जी आहे ना ती नॉमिनल जी डी पी येणार आहे. म्हणजे तिथे उत्पादन स्थिर राहणार आहे किंवा बदलणार आहे हे त्याच्या कॅल्क्युलेशनवरती किंवा त्याच्या बेस इयरवरती आपल्याला लक्षात राहील. नॉमिनल जी डी पी काढण्याची प्रोसिजर काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे? नॉमिनल जी डी पी इज इक्वल टू रिअल जी डी पी इंटू प्राईज इंडेक्स अपॉन 100. म्हणजेच नाममात्र जी डी पी इज इक्वल टू क्यू इंटू पी. लेखावर्षात उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचे प्रमाण. पी म्हणजे क्यू म्हणजे लेखावर्षात एका वर्षामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं प्रमाण गुणिले पी म्हणजे लेखावर्षाच्या दरम्यान किमती किती होत्या त्याचं गुणाकार केला तरी आपल्याला जी डी पी नाममात्र म्हणजे नॉमिनल जी डी पी मिळणार आहे. म्हणजे तेच जे आपण बघितलं की बेस इयरमध्ये जसं आपण रिअल जी डी पी काढताना प्रोडक्शन इंटू व्हॅल्यू काढतो आणि मग आपल्याला रिअल जी डी पी मिळतो, तसंच नाममात्रमध्ये एका वर्षात झालेल्या वस्तू म्हणजे करंट वर्षामध्ये झालेल्या वस्तू आणि सेवांचं प्रमाण आणि गुणिले ते प्राईस केली तर आपल्याला नॉमिनल जी डी पी मिळतो. जर महागाई किंवा घसरण नाही तर नाममात्र जी डी पी वास्तविक जी डी पी इतकाच असेल. जर व्हॅल्यू आणि वस्तूंच्या म्हणजे वस्तू जेवढ्या आहेत, प्रोडक्शन आहे, त्या दोन्हीमध्ये काही बदल झाला नाही तर नक्कीच त्याच्या दोन्ही व्हॅल्यूमध्ये देखील काहीच फरक येणार नाही आहे. म्हणजे 2005मध्ये 10 वस्तू होत्या आणि त्याची किंमत 10 रुपये होती, तर 10 गुणिले 10 100 त्याचा रिअल जी डी पी येणार. आणि नेक्स्ट 2006ला जर वस्तू 10च होत्या पण प्राईस त्याची झाली 11, 10च होती ती 11 झाली, तर इथे 110 रुपये वाढला. जी डी पी म्हणजे नाममात्र जी डी पी किती झाला करंट इयरचा? 110 रुपये. म्हणून अशा प्रकारे नॉमिनल आणि रिअल जी डी पी आपण काढू शकतो. नेक्स्ट आहे जी डी पी डिफ्लेटर. आता रिअल जी डी पी बघितला, नॉमिनल जी डी पी बघितला, त्या दोन्हीमधला फरक काढायचा आहे तर त्याला आपण जी डी पी डिफ्लेटर असं म्हणतो. तर जी डी पी डिफ्लेटरमध्ये किंमत या दोन्हीमध्ये किती पटीने वाढली हे सांगणं म्हणजे जी डी पी डिफ्लेटर होय. जी डी पी डिफ्लेटरमध्ये समाविष्ट वस्तू आणि सेवांच्या किमती बदलांची अनुक्रमणिका आहे. म्हणजे तेच जे नॉमिनल जी डी पी आहे, रिअल जी डी पी आहे किंवा बाकीचे जे इयर आपण अभ्यासणार आहेत ते काढण्यासाठी तिथे वेगवेगळी एक लिस्ट तयार होते. ही किंमत निर्देशांक आहे जे एका वर्षात नाममात्र जी डी पी त्यांच्या वर्षासाठी वास्तविक जी डी पीने बुडवून आणि 100ने गुणाकार करून मोजली जाते. म्हणजेच खाली त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे जी डी पी डिफ्लेटरचा. जी डी पी डिफ्लेटर इज इक्वल टू नॉमिनल करंट प्राईस जी डी पी, म्हणजे नॉमिनल जी काढलेली आहे ती करंट प्राईजमध्ये काढलेली आहे जी डी पीने, आणि रिअल जी डी पी जो आहे तो कॉन्स्टंट प्राईजने काढतो आपण, तो भागायचा आहे आणि त्याच्यानंतर 10ने गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला जे आन्सर मिळणार आहे तो त्या 2 वर्षातला किंवा नॉमिनल जी डी पी आणि रिअल जी डी पीमधला डिफ्लेटर असणार आहे. किती वेळा त्याचा आन्सर येणार आहे तेवढ्या वेळेस तो किंमत
डिफ्लेट झालेली आहे तेवढ्या वेळाने ती किंमत वेगळी झालेली आहे असं आपण सांगू शकतो. त्याला आपण GDP डिफ्लेटर असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या ज्या नॅशनल इन्कमच्या कन्सेप्ट होत्या किंवा आजचा लेक्चरचा सब टॉपिक जो होता नॅशनल इन्कम, तो इथे आपण कवर केलेला आहे. नॅशनल इन्कमचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत आपण फॉर्म्युले बघितले, पण त्याचे कॅल्क्युलेशन्स करून घेणं पण आपल्याला खूप आवश्यक आहे. तर ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा ते करून बघायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत हे कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. जे आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत होपफुली तुम्ही त्या पेपरवरती उतरवले असतील तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजण्यासाठी. तसेच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. जे आपण युनिट 2मध्ये जे पार्ट्स बघितले होते त्यातले काही पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट लेक्चर आपलं ट्यूजडेला होईल आणि त्यामध्ये बाकीच्या कन्सेप्ट समजून घेऊयात. होपफुली तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट कन्सेप्टवरती आपण बघणार आहोत. धन्यवाद.